Force and types of force. 6th standard subject science. Force. Every day we perform many actions, pulling, lifting. Each action requires a force to be applied on the object. रोज आपण वेगवेगळी कामे करत असतो आणि प्रत्येक काम करताना ते काम करण्यासाठी बलाची आवश्यकता असते. एखादी वस्तू जर निर्जीव असेल तर ती ढकलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. निर्जीव वस्तू स्वतःहून हलू शकत नाही, जागची हलू शकत नाही. No non-living object can move on its own and change its position. Force is applied to change its position. याचाच अर्थ की force is required to change the position of the object, change the direction of an object and change the shape of object. आता याचं उदाहरण आपण पाहू शकतो की एखादी स्प्रिंग आपण जर ओढली किंवा एखादी स्प्रिंग आपण पुल केली, ओढली, तर द शेप ऑफ द स्प्रिंग चेंजेस, द ओरिजिनल शेप इज लॉस्ट अँड द पुल स्प्रिंग ॲक्वायर्स अ न्यू शेप. म्हणजे ओढलेल्या स्प्रिंगला एक वेगळा शेप आलेला असतो. याचाच अर्थ एखाद्या पदार्थाचा किंवा एखाद्या वस्तूचा आकार जर बदलायचा असेल तर तिथे आपल्याला बलाची आवश्यकता असते. When a blacksmith hammers a red hot piece of iron, जेव्हा लोहार लोखंडाच्या लालबुंद झालेल्या लोखंडावर ह्याचे घाव घालतो, हातोडीचे घाव घालतो, त्यावेळी त्याचा आकार बदलत असतो. म्हणजे वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. वस्तूची जागा बदलण्यासाठी, वस्तूची दिशा बदलण्यासाठी आणि वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. There are 6 types of force: muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force and electrostatic force. The first one is muscular force. Muscular force means the force applied by muscles is called muscular force. All the action of our body are performed with the help of bones and muscles. These movements are due to muscular force. इथे तुम्हाला चित्र दिसते. या चित्रामध्ये बैलगाडी दिसते. तर बैलांकडून ही बैलगाडी ओढण्यासाठी बैलांकडून जोर लावला जातोय. याचाच अर्थ बैलांच्या स्नायूंचा वापर केलेला आहे. त्यामुळे इथे स्नायुबल वापरले गेले आहे. इथे तुम्हाला चित्रामध्ये एक माणूस गाडी ढकलताना दिसतोय. गाडी ढकलण्यासाठी हाताच्या स्नायूंचा वापर केलेला आहे. याचाच अर्थ इथे देखील स्नायुबल वापरले गेले आहे. The next force is mechanical force. For doing many tasks with ease, we use machines. Some machines are used with our muscular energy, while some are automatic machines which work on electricity or fuel. The force applied by means of machine is called mechanical force. यंत्राद्वारे शेती हल्ली केली जाते. शेतीतली बरीचशी कामं यंत्राकडून केली जातात, जी पूर्वी माणसाकडून केली जात होती. स्नायुबल जिथं वापरलं जात होतं त्या जागी आता यांत्रिक बल वापरले जात आहे. यंत्राद्वारे शेती केली जात आहे. मशीनचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी करत असतो. कपडे धुण्यासाठी आपण धुलाई मशीन, वॉशिंग मशीनचा वापर करतो. वी यूज वॉशिंग मशीन फॉर वॉशिंग आवर क्लोथ्स. तर आपले कपडे धुण्यासाठी आपण वॉशिंग मशीनचा वापर करतो. हे देखील मेकॅनिकल फोर्सचेच उदाहरण आहे. द नेक्स्ट फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता चित्रात तुम्हाला दाखवल्याप्रमाणे
झाडावरून फळ खाली पडत आहे. फळ खालीच का पडतंय असा प्रश्न आयझॅक न्यूटनला पडला. शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनला पडला आणि मग त्याने या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. तर हा शोध 17व्या शतकामध्ये त्याने लावलेला आहे. कोणतीही वर फेकलेली वस्तू ही खालीच येत असते. जेव्हा त्या वस्तूची गती कमी होते आणि शून्य होते तेव्हा ती वस्तू बरोबर खाली येत असते. तर हा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. इथे दुसऱ्या चित्रात एक मुलगा वरून चेंडू फेकतो एका हाताने आणि दुसऱ्या हाताने तो एका पक्ष्याचा पीस फेकतो आहे. तर दोन्ही वस्तूंवर पृथ्वी बल लावते, गुरुत्वीय बल लावते, पण दोन्हींवरील बल मात्र सारखे नाहीये. यात कारण चेंडूचं वजन जास्त आहे त्यामुळे त्याच्यावर फोर्स जास्त लावलाय आणि तो वेगाने खाली येतोय आणि पिसाचं वजन कमी आहे त्यामुळे त्याच्यावर कमी फोर्स लावलेला आहे त्यामुळे तो हळूहळू खाली येत आहे. याचाच अर्थ पृथ्वी प्रत्येक वस्तूवर वेगवेगळा फोर्स लावत असते. पृथ्वीने वस्तूवर लावलेला फोर्स बल म्हणजे त्या वस्तूचं वजन असतं. म्हणजे वस्तूचे वजन द वेट इज कॅल्क्युलेटेड बाय द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ. पृथ्वीने लावलेले बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतात. तर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आणि प्रत्येक वस्तूवर लावले जाणारे वजन हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्व मध्याजवळ सेंटर जवळ ते वजन फोर्स हा कमी प्रमाणात लावला जाऊ शकतो आणि ध्रुवीय प्रदेशाकडे तो जास्त प्रमाणात लावला जाऊ शकतो. त्यामुळे वस्तूचं वजन हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. द नेक्स्ट फोर्स इज magnetic force. The force exerted by a magnet is called magnetic force. All the magnetic substances like iron, cobalt, nickel will be pulled due to magnetic force. लोखंड, कोबाल्ट, निकेल यांपासून बनलेल्या वस्तू किंवा यांसारख्या वस्तू ह्या चुंबकाकडे आकर्षल्या जातात आणि चुंबक त्याच्यावर बल लावत असते. तर या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. The force exerted by a magnet is called magnetic force. The next force is frictional force. आता इथे चित्रात तुम्हाला दाखवलेला आहे आपला बूट, आपला शूज आणि फरशी यांमध्ये फ्रिक्शन होत असते. जेव्हा आपण पाय घासतो तेव्हा ते फ्रिक्शन जास्त होत असते आणि जेव्हा आपण पाय उचलून टाकतो तेव्हा ते फ्रिक्शन कमी होते. जेव्हा फ्रिक्शन जास्त असते when friction is more the speed is less and the friction is less the speed is more. जेव्हा फ्रिक्शन कमी असते तेव्हा स्पीड जास्त असतो आणि फ्रिक्शन जास्त असते तेव्हा स्पीड कमी असतो. तर अशा प्रकारे वस्तू आणि पृष्ठभाग यांमध्ये घर्षण होत असते आणि त्यामुळे जो फोर्स लावला जातो त्याला फ्रिक्शनल फोर्स असे म्हणतात. द फोर्स क्रिएटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल फोर्स. कॅरम बोर्ड आणि कॅरम बोर्डवरची सोंगटी यांच्यामध्ये फ्रिक्शन कमी व्हावं म्हणून आपण त्याच्यावर पावडर टाकतो. वी स्प्रिंकल कॅरम पावडर ऑन द कॅरम बोर्ड. ड्यू टू धिस द कॉइन मूव्ह इझिली. कॅरम बोर्डची सोंगटी पटकन पुढे जावी यासाठी आपण त्याच्यावर पावडर टाकत असतो आणि पावडर टाकल्यामुळे हे फ्रिक्शन कमी होतं.
जिथे फ्रिक्शन कमी तिथे स्पीड जास्त होतो. आपण मशीन्सला वेळोवेळी ऑइलिंग करतो, याचं कारण तिथे फ्रिक्शन कमी व्हावं आणि मशीनचं काम पटकन व्हावं, मशीनमुळे होणारं काम पटकन व्हावं यासाठी आपण इथे फ्रिक्शनल फोर्सचा वापर केलेला असतो. म्हणजे ह्या फ्रिक्शनल फोर्सच्या गुणधर्माचा वापर केलेला असतो. लेस फ्रिक्शन, स्मूथ सरफेस अँड स्पीड मोअर. जिथे स्मूथ सरफेस असेल, गुळगुळीत पृष्ठभाग असेल, तिथे फ्रिक्शन कमी असते आणि जिथे रफ सरफेस असतो तिथे मोअर फ्रिक्शन असते. तर अशा प्रकारे फ्रिक्शनल फोर्स अप्लाय केला जात असतो. The next force is electrostatic force. The force exerted by electrostatically charged materials like rubber, plastic, ebonite are called electrostatic force. Static electricity is produced on the substances such as rubber, plastic, ebonite due to friction. These substances become electrically charged. The force exerted by the electrically charged substance is called electrostatic force. In this way, there are 6 forces: muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force, and electrostatic force. There is also another force is combined force. At the time of variety forces act together on a single object, such action is due to combined forces. Thank you for watching my video.